तर फायनली आपण रिक्षाचे एनओसीचा पेपर घेतलेला आहे. तर आता मी पनवेल मार्केटमध्ये आलो. जांभलं कशी आहेत? कुठले आहे मावशी? मी नांदगावची आहे. नांदगावची का? इथे बांगडे आहेत. कितीला वाटतं आहे? 200 रुपयाला 5. तिसऱ्या 50 रुपयाला आहेत. 2 घेतात. की असं पण झालेलं आहे की आम्हाला एवढा चान्स आहे ना का आम्ही 2 वर्षामध्ये आमचं स्वतःचं घर घेऊ शकतो. ते पण पूर्ण कॅश मध्ये. खूप लोक मार्केटमध्ये फक्त स्वतःचा फायदा बघतात. बरोबर. लोक पहिले स्वतःचा फायदा बघणार, समोरच्याला तर नाही. समोरच्याला काही झाला, काय घेणं देणं कोणाला काही नसते. नमस्कार सर्वांना. तर सकाळचे 9 वाजलेत आणि आता सानूचा म्हणजे आजचा वार आहे शुक्रवार. गुरुवार शुक्रवार सकाळचे स्केटिंगचा टाइम असते. तर सकाळचे 9 वाजले. 9 ते 10 वाजेपर्यंत, 10 ते 11 वाजेपर्यंत. तर आता सानूला स्केटिंगला घेऊन चाललेलो आहे. सानूचं स्केटिंग झालं का अजून भरपूर काम आहेत. मग नंतर मला पनवेलला जायचं आहे. रिक्षाची एनओसी घ्यायची आहे. कारण रिक्षा आपण कधी क्लिअर केलेली आहे, काहीतरी आपण जानेवारीमध्ये क्लिअर केलेली आहे. आणि 1 महिना अगोदरच मला म्हणजे बँकमधून फोन आला होता का एनओसी घ्या म्हणून. असं लिफ्ट आली. तर आता ना सकाळचे 10:30 वाजलेत आणि सानूला स्केटिंग क्लासमधनं घेऊन आलोय मी. आणि आता राहिलं आपल्याला आता पनवेलला जाणार आहोत. पनवेलला यासाठी का आपल्याला एनओसी घ्यायची आहे. तर चला आता पनवेलला जाऊया, रिक्षाची एनओसी घेऊया बँकमधनं, फायनान्स बँकमधनं, आणि मग नंतर घरी येऊया. तर आता आपण पनवेलला पोहोचलो आहोत. झेरॉक्स काढायला गेलो होतो. एनओसी काढता वेळी ना आपल्याला पॅन कार्डची आणि आधार कार्डची झेरॉक्स द्यायला लागते. तर आता झेरॉक्स काढलेले आहे. तर चला आता पटकन आपण एनओसी घेऊया रिक्षाची आणि जाऊया घरी. तर फायनली आपण रिक्षाचे एनओसीचा पेपर घेतलेला आहे. सारखे बँकवाले म्हणजे फायनान्सवाले मला फोन करत होते घेऊन जा. पण का घेतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. मला तर असं वाटतंय एनओसी यासाठी एक आपला लोन क्लिअर झाला आहे आणि आता आपल्याला लोन म्हणजे जे फायनान्सवाले बँकवाले असतात त्यांना हप्ते भरायची गरज नाही आणि हा प्रूफ आहे आपल्याजवळ असं वाटतंय मला. तरी पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणखी दुसरी गोष्ट, आता वाजलेत 11. तर चला आता पनवेल मार्केटमध्ये जाऊया, बाजारमध्ये, आणि मस्तपैकी महाकाल बाबांसाठी हार घेऊया. मग नंतर मच्छी मार्केटमध्ये जाऊया. जर मच्छी मार्केट चालू असेल तर तिथं काहीतरी मासली घेऊया आणि घरी जाऊया. चला कंटिन्यू राहा. तर आता मी पनवेल मार्केटमध्ये आलो. अरे वा, हे बघा इथे हार छान आहेत. कितीला हार आहे हा? आणि हा 400 रुपयाला. तर आपण ना हा हार घेतो. पहिले व्हरायटी भरपूर असायचे ना, गरमी मुलं आणत नाही का काय आता? एवढे उंची देऊ, फुलं येत नाही ना आता पण सुट्टीवर असतात ना. एवढे देऊ ना करून थोडस असं दाब फक्त. तर हार घेतोय आता. हा, जांभलं कशी आहेत? 100 रुपयाला पाव, 150ला अर्धा. या आंबे कुठले आहेत एवढे मोठे? राजापुरी आंबा बघा किती. ही पाव किलो झाली. थोडी टाका अजून. अर्धा किलो करा मग. अर्धा किलोचं किती? थोडीशीच भरली मग अर्धा किलो मध्ये. किती 150. तर आपण इथनं जाता जांभलं घेतली.
मावशीजवळ चिकू दिसतात. चिकूची साईज बघा. कसं आहे चिकू आहे? शंभरला 5-6 देईन. बाबा एवढं महाग घरचं आहेत का काय चिकू? घरचं नाही इकत आणते लेका. चांगलं आणतो माल. हे बघ, 100 रुपयाला पण मावशी 5 थांबू बाबा. 6 दिले. तरी एक घेतात बोलणी करते. चांगलं. चांगला टाक. चांगला मोठा टाक ना थोडा. आता माणसाची याची बारकाच टाकलास तुम्ही तो कारला सारखे सगळे आहेत लेका. काय झालं? कुठले आहे तू मावशी? हा? कुठली आहे? काय? कुठली आहेस तू? मी नांदगावची आहे. नांदगावची. नांदगावची लोक बघतात ना तुला. बघतात सगळं. हां हे काय इथून बघतात. असं का? हां स्कॅनर का ऑनलाईन? नाही की हे घे. जाऊ दे भरपूर गरम करते. नाही नाही भरपूर गरम करतोय आणि एवढ्या गरमीमध्ये ती आयो चिक्कू विकायला बसलेली. मला माहिती नाही का स्वस्त दिले का महाग दिले, पण मला वाटलं का घ्यावे आणि तिला मदत करावी म्हणून मी घेतले. तर आता आपण पनवेल फिश मार्केटमध्ये आलो आहोत. चला पटापट मच्छी काहीतरी घेऊया. जिवंत कोलबे आहेत बघा. कसं आहे वाटत आहे हो? किती? 300 रुपयाचा वाटा. मी व्हिडिओ बनवतोय. काय बोलता? आज लेट आलो. किती एवढी मोठी पापलेट हा? 200 रुपयाची. 200 रुपयाची पापलेट बघा. काशा कुठे? काशा गेला का? व्हिडिओ आहे. व्हिडिओ बनवते. हां कसा वाटा लावलो यो बोंबिलचा 100 रुपयाचं बोंबील बघा. मस्त आहे वाटा. काशाचे आहेत का? अच्छा पंटच माझं कसे आहेत ते? 200 रुपयाला 4. बघा किती मस्तपैकी वाटा लावलाय. चला बघा इथे बांगडे आहेत. कितीला वाटा आहे हो? 200 रुपयाला 5. आणि हे पोपट मासा 200 रुपयाला 1. 200 रुपयाला 1 मासा आहे बघा. कशी आहे कोलंबी? 500 रुपये किलो. किती पीस येतील 1 किलोमध्ये? 60. एक काम करा मग अर्धा किलो ते पण सोलून देणार का? धागे पण काढून देणार ना? गावांना सगळे देतात धागे काढून ठेवा. हां अर्धा किलो आहे ना? अर्धा किलो कोलंबी. नाही तिसऱ्या. आपण खूप वेळेला एक्सप्लोअर केलेलं आहे. आता थोडीशी मागच दिसेल कारण दुपारचा टायमिंग आहे आता. कसे 50ला 1. तिसऱ्या 50 रुपयाला 1. 2 घेतो. नको बोंबील नको. बोंबील पावसाळ्यानंतर आम्ही खातो. ताजं जिवंत बोंबील. इथे दादा भेटलेत. नमस्कार दादा. आवाजावरनं ओळखला का? अच्छा दाढी केली म्हणून. बरोबर. तर मग कुठं आहात तुम्ही? पनवेलच राहता का? म्हणजे प्रॉपर पनवेलमधलंच जात? अलिबागचात पनवेलमध्ये राहते. कधीपासून व्हिडिओ बघताय? 2-3 वर्ष झाली. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं भेटून. चला थँक्यू. तर आता ना मी घरी आलो आहे आणि मसाल्याची ऑर्डर घेत होतो. तर मसाल्याची ऑर्डर घेऊन झालेलं आहे कारण दुपारी आता मला खाली पॅकिंग करायला जायचं आहे. आणि मार्केटमधनं आणल्या तिसऱ्या. स्नेहा किचनमध्ये, सानू बेडरूममध्ये मार्केटमधनं आणल्या तिसऱ्या. कारण मी गेल्यालाच आपण गव्हाण फिश मार्केटला गेलो होतो. तिसऱ्या बघायला मला भेटल्या नाही, पण आज ती एनओसी आणायला गेलो. विचार केला चला मार्केटमध्ये पण जातो. तर नशीब भारी होत्या. तिसऱ्या खायची इच्छा होती माझी आणि आपल्या मार्केटमध्ये तिसऱ्या पण भेटल्या. 100 रुपयाच्या तिसऱ्या आणलेल्या आहेत. आणि कोलंबी आणली. कोलंबी का आणली? कारण स्नेहा आणि सानू तिसऱ्या खात नाही, मग ते कशी कोलंबी खातील. आणि आता हे ना मी संध्याकाळीच करणार, रात्रीच करणार, रात्रीचं जेवण. आणि मला स्नेहाने चहा दिलाय. तर मी आता थोडंसं ऑर्डर घेण्याचं स्टॉप केलेलं आहे. पटकन चहा आणि चपाती खातो आणि मग नंतर लगेच मसाल्याची ऑर्डर घेतो आणि खाली जातो कुरिअर करायला मसाला पॅकिंग करून. स्नेहाची आजची चपाती ना 1 नंबर. एकदम अशी पोळीसारखी लागते, पोळीसारखी. तर आता सर्वांचे ऑर्डर घेऊन झालेले आहेत आणि आज आम्ही जेवणार नाही, तर आज आम्ही फ्रुट्स खाणार. हे बघा पनवेल मार्केटमधनं मस्तपैकी चिक्कू आणलेले आहे. हे किती गोड आहेत का? भरपूर. कितीचे माहिती का? 100 रुपयाचे आहेत ते. किती होते ते? आहेत भरपूर आहे. बरोबर आणले ना पण कारण ते मावशी कशी उन्हामध्ये बसले. मला एकदम चिकू भारी वाटलं. मला असं काय आलं, मला वाटलं घ्यावं म्हणून. नाही चांगले आहे ना. मग आता या सीझन मध्ये चिकू थोडे महागच असतात ना.
एकदम साखरेसारखी गोड आहे. तुम्ही बघा कापूवरनं समजेल तुम्हाला किती मोठा चिकू असेल म्हणून. बघा मस्त आहे ते. भरपूर एकदम गोड. गोड आहेत. आणि जांभळं दिलीत, जांभळांचं सीझन आहे ना म्हणून. तर चिकू पण खूप छान आहे, एकदम गोड आहेत मस्त. सानू झोपली आहे. हम्म. आम्ही सकाळी चहा चपाती खाल्लाय आणि आता हे खातोय ना. फ्रुट्स मी बोलले पण जेवण म्हणून पण बोलू नको. आज आता गरमीमध्ये खूप दिवस असं चाललंय की दुपारी आपण जेवण स्किप करतोय हा. आणि काहीतरी फ्रुट्स डोसा हे तेच खातो ना हम्म. नाश्ता केल्यानंतर. ऍक्च्युली मला दुपारचे ना जेवणच नाही जात का तर म्हणजे आता इच्छा नाही होत जेवायची. तर एवढा ऊन आहे, सकाळी वाटत की पाऊस पडणार ना. हम्म. खूप ऊन आहे, असं वाटतं की बाहेर निघालच आणि नको. संध्याकाळचं कालचं संध्याकाळचं पण क्लायमेट असं झालं होतं ना, असं वाटतं का पाऊस पडेल. हम्म. पण नंतर लगेच वेदर चेंज होतंय. पण येईल पाऊस. येईल ना. एंडिंग पर्यंत येईल मेची. कुठे कुठे पाऊस पडते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. कोकणात तर चालू झालंय पाऊस. कोकण मध्ये झाला चालू. हा. पुणे बिणे साईडला पडते वाटतं ना. पुण्याला कोकण जे गाव हा वगैरे असतात रत्नागिरी तिकडे रत्नागिरी साईडला. type, हा हा. तिकडे एकदम बोलतो ना पुण्याला पण जंगल एरिया आहे ना चालू सर्व. झालंय. म्हणजे येऊन जातोय पाऊस हा. खूप वारा वादळ बघून आपल्याकडे अजून काहीच 1% पण नाही कुठे दिसत. एक ताई करून फीडबॅक आले तुम्हाला वाचून दाखवतो आम्ही. आजी ताई आहेत का? हा बघा काय लिहिलंय ताईनी. मसाला घरी वेळेवर व सुखरूप पोचला, तो घरी पोचेपर्यंत जीवाला थारा नसतो. स्नेहा अश्विन विसरले तर नाहीत ना, काळजी वाटते. एक नंबर आगरी मसाला. आता सगळ्या मोठ्या मोठ्या ब्रँड्सना मागे टाकून पुढे जाणार एकमेव घरगुती आगरी स्पेशल मसाला स्नेहा लजीज. आणि अजून खूप मोठा त्यांनी व्हॉइस मेसेज पण पाठवलाय, आम्ही ते ऐकलंय. पण तुम्हाला आता ना मी अजून एक ताईने मेसेज केला ते दाखवते. खूप खूप आशीर्वाद. एक दिवस तुम्हाला हे आशीर्वाद फार मोठा नाव मिळवून देतील. नेहमी तुमची दोघांची मेहनत बघताना माझ्या अंगावर शहारे येतात. एक स्वप्न आहे माझं, जे काही मोठे मसाल्याचे ब्रँड्स आहेत त्या टॉप 10 मध्ये आपल्या स्नेहा लजीज हे नाव झळकलं पाहिजे. बस अश्विन तुझी मेहनत आहेच, पण स्नेहाच्या हाताने देवी अन्नपूर्णाची जोड आहे. तिचं तुम्हाला भरघोस यश देईल. देव बरे करून चला काळजी घ्या. बाकी गॉड इज ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ताई. आम्ही जेव्हा पण म्हणजे अशी मेहनत करतो म्हणजे आता आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला मिळतोय, मी थोडंफार असं मार्केटमध्ये जातो, मार्केट एक्सप्लोर करतो, मग घरी येतो. म्हणजे रेग्युलरचं आमचं रुटीन काय आहे ते तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला हे पण दाखवण्याचा प्रयत्न करतो का आम्ही किती मेहनत करतो. मग अशा ताई जे आहेत ते आम्हाला नोटीस करतात, मग आम्हाला मेसेज करतात तुम्ही किती मेहनत करताय. आणि हे तर एकच आपला रिव्ह्यू आम्ही तुमचं शेअर केला. म्हणजे ते आता फ्रुट्स खाता फ्रुट्स खायला घेतले तेव्हा मेसेज आले तर आम्हाला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा. असं किती मेसेज येतात किती, आणि आम्ही सर्वांना तहे दिल से बोलतात ना हृदयाचा बॉटम आतमधून तुम्हाला थँक्यू सो मच. तिथून थँक्यू बोलतो. कारण कसं प्रत्येक जण आशीर्वाद आई बघा आमच्या आशीर्वाद नक्कीच पुढे जाणार. तर खरंच आहे जे कोण मसाले घेतात त्यांना ते मनापासून निघते की अश्विन आणि स्नेहा खरंच मेहनत करतायत, इतका टेस्टी मसाला बनवतात. एक ना एक दिवस हे पुढे जाणारच. प्रत्येकाचं हे असते मनात. तर आम्हाला पण वाटतं की हे जे आशीर्वाद आहेत ते आम्हाला पुढे घेऊन चालले आणि आमची मेहनत तर आहेतच आणि महाकाल बाबांची कृपा आहे. तर ते गोष्टी घडतात. तर बरं वाटतं की प्रत्येकाकडून चांगले चांगले फीडबॅक मिळतात आपल्याला खरंच. आणि आपण जेव्हा पण मसाला म्हणजे बनवतो ना नेहमी आम्ही ते क्वालिटीचा ना भरपूर म्हणजे बोलतो खयाल म्हणजे हे ठेवतो. म्हणजे आपला प्रायोरिटी आपण सर्वात पहिले क्वालिटी देतो. मसाल्याची जी क्वालिटी असते ना ती प्रायोरिटी आहे आपल्यासाठी की कुठेही 19-20 पण नाही झाला पाहिजे. जी क्वालिटी आपण स्टार्टिंग पासून बनवली तेच मेंटेन ठेवायची आपण लास्ट पर्यंत. आणि मसाले पण भरपूर महाग झालेत माहितीये का तुम्हाला. मसाले महाग झालेत तरी पण आपण मसाला बनवतोय, मार्केट मधनं आणतोय, स्वतः बनवतोय स्वतःच्या हाताने. खूप वाढ झालेली आहे मसाल्याच्या. तर आम्ही आता विचार करतोय की कमी होतील म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तेवढं तरी होतं की जे आपण मार्जिन निघते आपला थोडाफार ते तरी निघला पाहिजे. तरी पण आपण मागच्या ब्लॉग मध्ये एका ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला शेअर सुद्धा केला होता का वॉर मुलं भरपूर प्राइस झाले. आणि मी तुम्हाला एका कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये दाखवलेला का जे आम्ही पॅकेट 360 का 70 रुपयाला घ्यायचो ते 780 रुपये म्हणजे डबलच्या वरती प्राइस झाले. अजून पण वाढतच चाललेलं आहे. आणि आम्ही त्याच्यामध्ये असं पण सांगितलेलं कदाचित आम्ही मसाला बंद सुद्धा करू शकते जर आम्हाला परवडला नाही तर. आपल्या युट्यूब फॅमिली खूप जणांनी आपल्याला मेसेज केला, त्यावेळी सपोर्ट सुद्धा केला. सर्वजण असे बोलत होते का मसाला बंद करू नका, मसाला तुमचा हा तुम्हाला एकमेव पुढे घेऊन जाणारा ब्रँड आहे.
कारण तुम्ही आज जे काही होते मसाले मुलेच आहोत, तुमच्या मेहनती मुलं आहोत, तर मसाला बंद करू नका. भले तुम्ही 1050 जर तुम्ही मसाला सेल करताय तर 1500 रुपये केलं तरी आम्ही घेणार आणि तुमच्या मसाल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आमचं घरचं जेवण बनणार नाही असं सांगितलं. आमच्याजवळ एवढा हे होता म्हणजे मसाल्याची, मी आता तुम्हाला रिअलिटी सांगतोय, मसाला प्राइस चान्सेस होता. पण आणि अजून एक मी शेअर करते, इकडे ना एक कोणतरी आहे हेटर्स, तुम्हाला माहिती आहे, 3-4 मेसेज केलेला आहे की तुम्ही फक्त आणि फक्त 99% ऍडिट म्हणजे मार्केटिंग करते स्वतः. अरे बापरे, मार्केटिंग म्हणजे हा आमचं चॅनल आहे, आमचा हाच ग्रो केलंय, झिरो पासून ग्रो आम्ही केलाय. इथेच नाही मग कुठे करणार आम्ही दुसऱ्या. प्रमोट हा, आम्हाला ती सवय नाही का एखाद्याला पैसे द्या आणि बाबा तुमच्या चॅनल वरती खोटी तारीफ करा, अजिबात नाही. स्नेहा लजीज मसाला हा फक्त अश्विन घरत या युट्यूब चॅनल वरतीच प्रमोट होणार, कारण हा आमचा चॅनल आहे आणि आमच्या चॅनल वरती आम्हाला बनतोय प्रमोट करायला, कारण आम्ही तेवढी मेहनत करतोय, त्यासाठी आम्ही काबिल आहोत. आणि हा बिझनेस जो स्टार्ट केला ते युट्यूब फॅमिलीमुळेच आपण तो मसाल्यांचा ब्रँड आपल्या मार्केटमध्ये आणले, कारण की युट्यूब फॅमिली आम्हाला फोर्स करायची की तुम्ही मसाले सेल करा, काहीतरी तुमचं चांगलं होईल म्हणून. आणि आज चांगला होतोय ना मसाले ब्रँड, कारण जर मसाल्यामध्ये बोलतात ना ती हेच नसता, क्वालिटीच नसती, टॉप क्वालिटी मसाले नसते बनवले, पण टेस्ट कोणी परत परत का मागवले असते. आम्ही जेव्हा बोललो की आम्ही मसाले बनवणार नाही, किती मसाला सेल झालाय आणि ते पण रिपीटेड कस्टमर आहेत आपले, असं नाही की एकदा घेतलं तर ते परत नाही. आमचे आज पहिला जो कस्टमर आहे ते अजून आपले कस्टमर बनवून राहिले, का कारण आपल्या मसाल्यामध्ये ती गोष्ट बात आहे ना मसाल्यामध्ये. आणि आम्ही खूप वेळेला व्हिडिओ मध्ये हे पण सांगितलेलं आहे का तुम्ही फक्त एकदा मसाला घ्या, नाही जर तुम्ही परत मसाला आपल्याकडनं ऑर्डर केला ना तर नावाचा अश्विन नाही, कारण आपण ती क्वालिटी देतोय. हे बघा, क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज. कितीही मसाल्याची प्राइस वाढू दे पण क्वालिटी तुम्हाला तीच भेटेल. आम्ही किती वेळा सांगितलेलं आहे, मार्केटमध्ये 1 पासून 5 पर्यंत तुम्हाला प्रकारचे मसाले भेटणार. जेवढी तुम्ही हाईट वाढवणार 1, 2 ती क्वालिटी, तसा तुम्हाला एकदम सस्ता मसाला भेटणार. पण त्याच्यातनं आम्ही 2 नंबर वाला घेतो मसाला, म्हणजे फर्स्ट पासून सेकंड नंबर महागच आहे, फर्स्ट थोडा अजून महाग असणार, पण आम्ही सेकंड नंबर घेतो. 3, 4, 5 नंबर वाले पण मसाले आहेत मार्केटमध्ये. आणि अजून एक गोष्ट आहे की पनवेल मधून जेव्हा आम्ही मसाले स्टार्ट केलेले, एक आम्ही कोणाचं इकडे नाव नाही घेणार, तर ते आम्हाला बोललेले की आमच्याकडे सगळे प्रकारचे मसाले आहे, तुम्ही तुमच्या चॅनलवरती ते सेल करा, तुम्ही काय एवढी मेहनत घेताय, का तुमच्याकडे पैसे टाकताय. तुम्हाला खरं सांग आश्चर्य वाटेल, आम्हाला 350 रुपये किलो मसाला देतो. तो माणूस असा बोलत होता का तुला आगरीच मसाला नाही तर तुम्हाला मी टोटल 8 प्रकारचे मालवणी, कोकणी, घाटी, कोल्हापुरी हे सर्व मसाले देतो एकदम स्वस्त दरामध्ये, जे तुम्ही तुमच्या रेट मध्ये तुम्ही विकू शकता. हे द्या म्हणजे स्टिकर लावा आणि विका, लोकांना थोडी कळणार आहे की तुम्ही बनवलेलं काय. आम्ही असं कसं करू शकतो. स्नेहा लजीज मसाला आम्ही दोघांनी बनवलाय, कारण की आम्हाला माहिती आहे की ते कसं करायचं, आणि आम्ही 2 किलो पासून तर 400 किलो मसाले बनवू शकतो, तर काहीतरी आम्हाला माहिती म्हणून करतोय ना. बोलायला की तुमच्याशी खोटं बोलणार, पण परमात्मा जो महाकाल बाबा आहे त्यांच्याशी थोडे आपण खोटं बोलू शकतोय, ते तर बघतात ना आपल्याला, ते बघतात आपण काय बोलतो आता, पण हे पण खोटं नाहीये की असं पण झालेलं आहे की आम्हाला एवढा चान्स आहे ना का आम्ही 2 वर्षामध्ये आमचं स्वतःचं घर घेऊ शकतोय, पण पूर्ण कॅश मध्ये. असं जर केलं असतं तर, पण आम्ही नाही. आम्हाला याच्यामध्ये बोलतो ना मनाची शांती भेटलीच नसते आम्हाला, कुठे ना कुठे आम्ही चुकीचा करतोय असं आम्हाला वाटलं असतं. आणि आम्ही पहिल्यापासून असेच आहोत, जे आहे ती रिअलिटी आहे. आम्ही बाबा घरामध्ये मसाला बनवतो, त्याला पण सांगितलं बाबा जे तू आयडिया देतेस ना ते आमच्यासाठी बेस्ट आयडिया नाही आहे. आम्ही महाकाल बाबाचे भक्त आहोत आणि आम्ही जे आमच्या स्वतःच्या हाताने बनवतो ना तेच आम्ही देतो आमच्या ग्राहकांना. कारण असं केलं तर कुठे ना कुठे भीती असते ना, जर समजा आपल्याला खूप मोठी ऑर्डर आली कशी बनवणार, पण त्यांच्यावरती डिपेंड राहणार. पण का घ्यायचंच का, तू विचार कर ना, तू 300-350 रुपये किलोनी देणार, त्याची काय क्वालिटी असणार मसाल्याची. परत कोण आपला मसाला परत घेणार, एकदा घेतलं ते सेकंड टाइम तुम्ही घेतलंच नसतं आमच्याकडून. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का आमच्यासाठी भरपूर अशा ऑफर आहेत, पण आम्ही त्यांच्याकडनं मसाला घेऊन नाही का आपला स्टिकर लावायचं त्यांच्या मसाल्यांवरती, जे आपण बनवतच नाही तर का. याच्यावरती पण बिझनेस वरती पण मेसेज करतात, आता आमचं हे प्रोडक्ट आहे तुमचं नाव देऊन विका ना. आम्हाला असे पण सांगतात आपल्या याच्यामधनं, नाही आम्ही करू शकत. आणि ज्या गोष्टी आपण करतच नाही तर काय विकायच्या, बरोबर ना. फूड स्टार्ट केलेला मी आणि हे दोघे जणच आम्ही करायचो, ते तुम्ही बघितलेलं आहे. बरोबर. मसाले बनवते तो पण तुम्ही आधी आम्ही पूर्ण प्रोसेस दाखवलेली, पण कुठे ना कुठे आम्हाला वाटतं की कॉम्पिटिटर खूप जास्त आहे, आपली मसाले रेसिपी कॉपी करू शकतात, पण आम्ही ते एक सिक्रेट केलं आता ठेवलाय.
आणि त्याच्यात कुठेतरी आम्ही सिक्रेट मसाले पण ऍड केले जे बरोबर. तुम्हाला कुठेही कधीही दाखवले नाहीये. हम्म. तर हे आपलं आहे जे आम्ही घरी रोस्टिंग करतो, ग्राइंड करून स्वतः आम्ही क्वालिटी चेक करून मसाले आणतो, ग्राइंड करतो, सगळी गोष्टी आपण करतो. तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलेलं आहे, बरोबर. पण तुम्ही आमच्याकडून मसाले परत परत घेऊ शकतात आणि घेताय, कारण तुम्हाला पण विश्वास आहे ना आमच्यावरती की आम्ही कुठेही काही मिक्सिंग नाही करत, काय नाही करत. कारण खूप लोक मार्केटमध्ये फक्त स्वतःचा फायदा बघताय. बरोबर. तुम्ही ब्रँड बघा, मोठे मोठे कुठेही बघा, लोक पहिले स्वतःचा फायदा बघणार, समोरच्याला तर नाही. समोरच्याला काही झाला, काय घेणं देणं कोणाला काय नसते. पण आम्हाला कुठे ना कुठे असते बाबा की आपल्याला महाकाल बाबा बघताय, आणि जे स्टार्टिंग पासून आम्ही करतोय तेच लास्ट पर्यंत क्वालिटी ठेवणार. तर एक हे की तुम्ही जर मसाले घेताय तर तुम्ही निश्चिंत राहा की कुठेही तुम्हाला मसाल्यामध्ये काही मिलावट देणार, कलर टाकून देणार, कारण आम्ही स्वतः तेच मसाले युज करतो ना बनून झाल्यावर. बरोबर. तर फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला पण असं ऑफर आलेले की हे प्रकारचे मसाले ते प्रकार विका आणि तुम्ही मला बघा, पण आम्ही नाही झालो. आम्हाला जेवढं भेटतं त्याच्यातच खुश राहावा, जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या ते घडतील. बरोबर. आणखीन आम्हाला आता ते वॉरचं तुम्हाला सांगितलेलं, भरपूर महागाई वाढत चालली, त्याच्यामध्ये पण आम्हाला चान्स होता. आपल्या युट्यूब फॅमिली किती जण आपल्याला कमेंट केलं होतं का 1000 रुपये नाही 1500 रुपये करा तुम्ही, आम्ही घेऊ 200-300 रुपये वाढवा त्याच्यावरती. पण एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं की ठीक आहे, आता म्हणजे जो वार झाला तो पण नेहमी पुढे पण चालूच राहणार आहे. आम्ही सांगितलं का नाही, आपण मसाल्यावरती प्राइस नाही वाढवायचं, फक्त डिलिव्हरी चार्ज वरती आम्ही 20 रुपये वाढवले. आणि मसाल्यावरती आम्हाला चान्स होता वाढवायचं, तरी पण नाही वाढवलं. आम्ही काय विचार केला, या वेळेस नाही जास्त पैसे कमवायचं, पुढच्या वेळेस बघूया, बरोबर ना. नेक्स्ट सीझनला बघूया, या सीझनला कमी भेटलं तर काय फरक नाही पडत. आपण काही उपाशी नाही राहणार, आपल्याला जेवायला 2 टाइम भेटणार. आपण एवढं टॅलेंट आहे की आपण काही ना काही करून खाऊ शकतो. हे पण आहे ना आपल्या चॅनल थ्रूनी आपण खूप सारी गोष्टी करतोय. बघा साड्याचा सीझन स्टार्ट केलेला आपण, आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला, आणि आमचा त्याच्यामध्ये लॉस पण झाला. रडलो नाही, रिस्पॉन्स पण भेटला. आम्ही नाही काय केलं, रडत नाही बसून लॉस. या वर्षी पण विचार चालू होता की साड्या पण विचार करूया. आता करू नाही करू ते बाबा करायचंच करायचं. आहे. लास्ट टाइम एक्सपिरियन्स कारण घेतला, बघा, हा. आता एक्सपिरियन्स सोबत आपण उभं राहूया. आणि बघ ना, अपडाऊन ते तर काही लागतच राहणार आहे. कधी लॉस झालाय खूप सारा तर कधी फायदा पण होईल. जीवनचा मंत्र, एकच मंत्र जर तुम्ही शिकला ना तर लाईफ एकदम तुमची इझी जाईल. जे काही लाईफ मध्ये घडतंय ना त्याला एक्सेप्ट करा आणि पुढे जा. बरोबर सगळं बोलताय ना, एकदम परफेक्ट होईल. हा मंत्र आहे. जे काही लाईफ मध्ये घडतोय ना तुमचे, त्याला एक्सेप्ट करा, रडत बसू नका. चांगला होते तर आणखी चांगला करत जावं पुढे. जर वाईट होते, कुठे लॉस होते, तरी पण त्याला एक्सेप्ट करा आणि पुढे त्याच्या आपण बेटर कसं करू शकते त्याच्याकडे लक्ष द्या. तेव्हापासून आम्ही बघतो की चेंजेस झाले. आणि हे जे काही आणि जे काही आम्ही जे तुमच्यासोबत शेअर करतो हे सर्व एक्सपिरियन्स आहे. आपला एक हा युट्यूब चॅनल आहे, हा माध्यम आहे तुमच्यापर्यंत आम्हाला शेअर करण्यासाठी. तेच आम्ही आमची मेहनत, आमचा एक्सपिरियन्स हे सर्व तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो. इथे भरपूर जण दिखावाचे मुखाटे घातलेले आहेत, पण आम्ही तसे नाही. आम्ही तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, बस दुसरं काही नाही. तर चला आता पटापट जांभूळ खातो आणि चिकू खातो आणि मग लगेच मसाले पॅकिंग करायला जातो. आता आपण डेल्टा टावर जवळ आहोत. मसाले कुरिअर करण्याच्या अगोदर बघा दादा आहे. नमस्कार दादा. तर दादाने आपल्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर केलेला आहे. आणि आत्ता मध्ये तुम्ही घेतलेला ना, मागच्या महिन्यात 1.5 किलो घेतलेला आहे. अच्छा, अच्छा साठवणीचा. ओके 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 ओके. मग दादा मसाल्याबद्दल काय बोलणार आपल्या? मसाला जसं मी लास्ट टाइम बोललेलो तसंच खूप छान आहे मसाला. हा, म्हणजे हा मसाला टाकल्यावर बाकी कोणते मसाले टाकायची गरजच नाही. घरात दुसरा मसाला येतच नाही. चिकन मसाला, मटन मसाला काहीच नाही. व्हेज मध्ये म्हणा, आणि टेस्ट असं काय नाही सगळ्यांची टेस्ट सेम लागते असं काय नाही. टेस्ट पण जसं नॉनव्हेजला पाहिजे तर नॉनव्हेजची टेस्ट व्हेज मध्ये टाकलं तर व्हेजची टेस्ट, सगळी टेस्ट म्हणजे प्रत्येक डिशची वेगवेगळी, जशी तुमची वेगवेगळी व्हरायटी डिश असेल तसं वेगवेगळं, जसं आम्ही सांगतो तसंच आहे. तसंच सेम आहे. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा काय बोलणार आपल्या युट्यूब फॅमिलीला, जे कोणी बघते त्यांना ट्राय करायला पाहिजे का? जे तुमचे म्हणजे व्हिडिओज बघतात ते तर सोडा, आणि जे माउथ टू माउथ पब्लिसिटी केली तरी पण चालेल. म्हणजे ते बोलतात ना की कोणाला सांगितलं तर त्याचा त्रास नाही. मीही खूप जणांना सांगितलंय, तेही ऑर्डर करत असतीलच तुमच्याकडे. थँक्यू सो मच दादा. खूप छान वाटलं भेटून. थँक्यू. असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या. कोलंबी पापड पण दिलेले आहेत ना याच्यावरती, 2 किलोवरती 1 पॅकेट. चला, आणि आता आरामात जा. कुठून आलेत तुम्ही? डोंबिवलीवरनं दादा आलेले आहेत. चला. तर हे बघा इथे दादा आहेत. नमस्कार दादा. आणि ताई. लास्ट टाइम तुम्ही आता किती टाइम झाला असेल घेतलेला मसाला तुम्ही? 2 महिने झालं ना. मग ताई काय बोलणार आता मसाल्याबद्दल? आवडला ना? हाय, कशी आहे तू? बरी आहे ना? अरे वा. तर
काय बोलणार मग आपले जे कोणी आता आपले व्हिडिओज बघतात त्यांना काय बोलणार तुम्ही? मसाला एकदा तरी ट्राय करायला पाहिजे का ताई? हो खरंच ट्राय केला पाहिजे. छान आहे मसाला, भाजी केली खूप छान. थँक्यू सो मच दादा, थँक्यू. तर आता गाल्यावरती आलो होतो. तर उद्या कसं शनिवार आहे आणि शनिवार रविवार कुरिअर सर्व्हिस बंद आहे. आज शुक्रवार आहे. तर आज दुपारी 18 किलो मसाल्याच्या ऑर्डर आल्या होत्या, तर त्या सर्व पॅक करून घेतल्या आणि आता DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये कुरिअर करायला जातो. चला कंटिन्यू राहा. तर आता ना मी घरी आलोय आणि चहाचा टाइम झालेला आहे. स्नेहाने मस्त चहा बनवलाय, चहा सोबत खारी, चाय खारी सप्पे भारी. तर आता संध्याकाळ झालेली आहे. चहा बी पिऊन झालेला आहे. हो, चहा पिऊन झालेला आहे आमचा. केस पडले सानूचे माझे. हे काय TV बघते सानू? तिने फक्त 2 तास होमवर्क केला, त्याच्यात ती आता स्टडी नाही करत ना. हा, कधी स्टडी करणार माझून नंतर. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. चला. खूप सुंदर असा तिसऱ्या बनवलेल्या आहेत आणि इथे कोलंबी करी. ओ हो 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 हो. आणि स्नेहा आता माझ्यासाठी मस्तपैकी प्रेमाचा ताट भरते. नेहमी सारखा प्रेमाने जेवण बनवलेला ताट भरते. सानू काय झालं तुला? खुश. आता जेवायचं. खुश झाली. तिला आता कोलंबी बनवली ना मस्तपैकी बघा. ओ हो ओ हो 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 ओ हो हो हो. तर करी दुसरे स्पून लजीज. तर आता मी जेवायला घेतलाय, स्नेहाने पण इथे घेतलाय. मी कोलंबी करी आहे ना, मी नंतर घेणार राईस सोबत. हा, पहिले तिसऱ्या खाऊ दे. आज माझ्या आवडीचं बनलंय बघा किती मस्तपैकी. आज थोडं काय झालं बघा, मसाला ना थोडंसं लागलं तर कलर पूर्णपणे चेंज झाला. टेस्टी झालंय बघा. शेकटाची शेंग. आहा, मस्तपैकी स्नेहा आणि सानूने पण घेतलेलं आहे. मसाला आहे मस्त. चला आता मग मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतो आणि आता आपण ह्या ब्लॉगला इथे एंड करूया. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.